नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे पेन्शनधारकांचा संताप सातत्याने ओसरत आहे। EPFO डिमांड लेटरवर व्याजासह पैशाची मागणी करत आहे, मात्र थकबाकीबाबत मौन आहे। मित्रांनो, काय या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची म्हणजे EPFOची स्थिती आता अशी झाली आहे की बेल वाजवून सगळे निघून जात आहे। आरोप प्रत्यारोपांचा वर्षाव सुरू आहे। पेन्शनधारकांचा संताप सातत्याने ओसरत आहे। संतापाची परिस्थिती अशी आहे की EPFOच्या मदतीने केंद्र सरकारही अडचणीत येत आहे। पेन्शनधारक आता म्हणू लागले आहेत की कसला डिजिटल इंडिया आहे। EPFOने EPS 95च्या पेन्शनधारकांवर खूप अन्याय आणि क्रूर चेष्टा केली आहे। EPFO उच्च पेन्शनच्या मागणीच्या पत्रात 3 महिन्याच्या व्याजासह देय रक्कम भरण्यास सांगत आहे। त्यातही वाढत्या व्याजासह दरमहा 15 ते 20 हजार देण्याचे सांगत आहे। त्यानंतर पेन्शनधारकाने मागणीपत्राची रक्कम जमा केल्यानंतर PPOने पत्र देण्यास विलंब केल्यास पेन्शनधारकाला मागणीपत्राची रक्कम भरावी लागेल। पेन्शनसह पत्र जमा केले, तुम्ही थकबाकी व्याजासह देण्याबाबत का बोलत नाही? मागणीपत्रात EPFOकडून PPO पेन्शनची रक्कम दिली जात नाही किंवा जमा केलेल्या रकमेचा धनादेश काढल्यानंतर किती दिवसात PPO जारी केला जाईल याची तारीख दिलेली नाही। जर EPFO व्याजासह योगदान देत असेल आणि कर्मचाऱ्याला 1.16% अतिरिक्त योगदान जमा करण्यास सांगत असेल तर प्रमाणानुसार जास्त पेन्शनची गणना का? जर EPS 95 निवृत्ती वेतन प्रमाणानुसार ठरवायचे असेल तर तो निवृत्ती वेतनधारकाचा हक्क आहे, असे 1995 मध्ये जारी केलेल्या पत्रात व्याजासह अतिरिक्त योगदान आणि अतिरिक्त 1.16% पेमेंट का केले जात आहे असे म्हटले आहे। त्याचवेळी मनुकुतला नागेंद्र बाबू देखील एक पेन्शनर म्हणून म्हणतात की कृपया किमान पेन्शन वाढावी अशी तुम्हाला वाटत असेल तर दुर्गामा आणि भगवान महाविष्णूची प्रार्थना करा, कारण ह्या गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर आहेत। माझा सल्ला चांगला वाटत असेल तर नाही, पण सकारात्मकतेची ही भावना केवळ आपल्यावरच नाही तर आरोग्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनही प्रभावित करेल। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।